अंगणवाडी ताईसाठी मोदी सरकारची 10 वर्षाची गॅरंटी फेल. अंगणवाडी ताईचा निर्धार पक्का आणि मोदी सरकारला यावेळेस देणार धक्का. भारताच्या इतिहासाच्या 75 वर्षात असा खोटारडा पंतप्रधान पाहिला नाही. गोरगरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी विरोधी तसेच देशातील युवकांना बेरोजगारीच्या खाईत ढकलणारे हे सरकार आहे. मराठा आरक्षण विरोधी, महागाईत प्रचंड वाढ करणारे, देशातील सरकारी उद्योग भांडवलदारांना विकणारे, सरकारी नोकऱ्या बंद करून खाजगीकरण करणारे, ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून सरकार फोडणे, ब्लॅकमेल करणे आणि पक्षासाठी व पक्षातील नेत्यांसाठी पैसा गोळा करणे असे वेगवेगळे उद्योग करून गेली 10 वर्ष भारतातील जनतेला राम मंदिर कलम 370च्या माध्यमातून उल्लू बनवत आहे. राम मंदिर व 370च्या माध्यमातून जनतेची पोटं भरणार नाहीत, परंतु पुन्हा मोदी गॅरंटी म्हणून 400 पारची स्वप्न पाहून सत्ता काबीज करण्याचे स्वप्न सध्या हे मोदी सरकार पाहत आहे. परंतु देशातील जनता आता मोदी व त्याच्या चमच्याच्या जुमलेबाजीला बळी पडणार नाही, कारण दुधाने तोंड भाजल्यावर ताकही फुकून पिल्या जाते अशी अवस्था सध्या सर्व जनतेची झाली आहे. हे झाले सर्वसामान्य जनतेचे. परंतु आपण इथे पाहू देशातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने मागील 10 वर्षात सत्ता काळात काय हिताचे धोरणे राबविले आहेत. एकीकडे नारी शक्तीचे ढोल वाजविणे आणि दुसरीकडे नारीचाच द्वेष करण्याचा उद्योग या मोदी सरकारने मागील 10 वर्षात केला आहे. मोदीची गॅरंटी म्हणणाऱ्या मोदी सरकारने अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांचं मागील 10 वर्षात सत्ता काळात पार वाटोळं केल्याचं दिसतं. गेल्या 10 वर्षा काळात महागाई आकाशाला भिडली आहे. 350 रुपयाचं गॅस सिलेंडर 1100 रुपयावर पोहोचला आहे. परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 वर्षात 5 पैशाचीही वाढ झाली नाही. देशातील अंगणवाडी कर्मचाऱ्यावर व त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. तुटपुंच्या मानधनावर जीवनगाळा चालवावा लागत आहे. देशातील अंगणवाड्या 1975 साली कार्यान्वित झाल्या. गेल्या 49 वर्षाच्या काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून दर 5 वर्षाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केली जाते. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्याचे मानधन आता 175 रुपयावरून आजच्या स्थितीला 10,000 रुपयापर्यंत येऊन ठेपले आहे. परंतु हे मानधन अपुरे आहे. सध्या रोजमजुरी करणाऱ्या मजुरांना 15 ते 20 हजार रुपये किमान महिन्याला हातात पडतात, परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मात्र 10,000 रुपयावर समाधान मानावे लागत आहे. या मानधनावर घर संसार, मुलाचे शिक्षण, दैनंदिन गरजा, आरोग्य कसे सांभाळणार असा प्रश्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने उपस्थित केला जातो. त्यातच ज्या अंगणवाडी कर्मचारी एकल कुटुंबातील आहेत, विधवा, परित्यक्त्या आहेत, अशा कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होताना दिसतात. देशातील अंगणवाड्या ह्या केंद्र सरकारच्या ICDS विभागामार्फत चालविल्या जातात. त्यामुळे अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस यांची सर्वस्वी जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधन 60% रक्कम ही केंद्र सरकार तर 40% रक्कम हे राज्य शासन देते. परंतु केंद्र शासनाने गेल्या 10 वर्षात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 5 पैशाची वाढ केली नाही. मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेसच्या मनमोहन सरकारने 1500 रुपयाची वाढ केली होती. तेव्हापासून केंद्राचे मानधन हे 4,500 रुपये अंगणवाडी ताईला मिळते. मागील 10 वर्षात मोदीच्या गॅरंटी काळात मात्र अंगणवाडी ताईला काहीच वाढ मिळालेली नाही. उलट अंगणवाडी ताईच्या कामात या मोदी सरकारने भरमसाठ कामाची वाढ केली आहे. अंगणवाडी स्थापनेपासूनचा मागील 49 वर्षाचा कार्यकाळ पाहता प्रत्येक केंद्र सरकारने किमान 5 वर्षाला काही ना काही वाढ केली आहे. परंतु मोदीच्या काळात तब्बल 10 वर्षात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा हक्क मारण्याचे काम या सरकारने केले आहे. मागील 10 वर्षात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधन वाढ व्हावे, ग्रॅच्युइटी मिळावी, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, पेन्शन मिळावे या मूलभूत मागण्यांसाठी दिल्लीत जंतर मंतरवर अनेक मोर्चे, धरणे, आंदोलने केली, परंतु काहीच पदरात पडले नाही. उलट केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फक्त 1 घंट्याचेच काम असते,
त्यामुळे त्यांना जे मानधन सध्या दिले जात आहे ते पुरेसे असल्याचे सांगून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचे काम केले आहे। त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी केंद्र सरकारवर तीव्र नाराज आहेत। मोदीऐवजी जर केंद्रात दुसरे सरकार असते तर किमान 5 वर्षाला 4 ते 5 हजार रुपये म्हणजे 10 वर्षात किमान 8 ते 10 हजार रुपये केंद्राची वाढ झाली असती। या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील सर्वच अंगणवाडी सेविकांना मोदी सरकारच्या गॅरंटीवर विश्वास होता। काही ना काही वाढ होईल अशी आशा सर्वांना होती। संसदेत अनेक खासदारांनी तशी मागणीही केली होती, परंतु केवळ उद्योगपती, भांडवलदार आणि इतर लोकांच्या हिताचे निर्णय झाले। अंगणवाडी ताईच्या तोंडाला मात्र पानेच पुसण्याचे काम या मोदी सरकारने केले आहे। दुसरीकडे महाराष्ट्रात सत्तेवर असलेले खोके सरकार हेही तसेच निघाले। महाराष्ट्रात खोके खर्च करून सत्तेवर आलेले फडणवीस, शिंदे व अजित पवार हेही तसेच निघाले। निवडणुकीच्या तोंडावर एक दिवस अगोदर आशा सेविका, पोलीस पाटील व अन्य मानधनी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय या खोके सरकारने घेतला, परंतु मुद्दामहून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात राज्य सरकारने 5 पैशाची वाढ केली नाही। म्हणून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका व त्यांचे सर्व कुटुंबीय सत्ताधारी तिघाडी सरकारवर व मोदी सरकारवर प्रचंड नाराज आहेत। ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाला खोडा या केंद्र व राज्यातील तिघाडी सरकारने घातला, त्यामुळे मराठा समाज मोदी सरकार व या तिघाडी सरकारवर प्रचंड नाराज आहे। त्याप्रमाणेच राज्यातील अंगणवाडी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक हेही मोदी सरकार व राज्यातील तिघाडी सरकारवर तीव्र नाराज आहेत। सध्याच्या लोकसभा निवडणुकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी महाराष्ट्रातील मोदी समर्थक सर्व उमेदवार पाडण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतला असून प्रत्येक वार्डात, गावात अंगणवाडी कर्मचारी मोदीचे उमेदवारांना धडा शिकवण्यासाठी कामाला लागले आहेत। या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे त्यांच्या कार्यक्षेत्रात महिला व अन्य मतदार बऱ्याच प्रमाणात ऐकतात। त्यामुळे महाराष्ट्रात व देशातील सर्वच ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या टळटळा मोदींच्या उमेदवारांना सहन करावा लागणार आहे। महाराष्ट्रात महायुती उमेदवारांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे। त्यासाठी मागील काही दिवसापासून महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी हे कामाला लागले आहेत। सरकारची निवडणूक जवळ आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये आशा वर्कर 70,000 आणि 2,30,000पर्यंत अंगणवाडी कार्यकर्त्या म्हणजे साधारणपणे 3 लाख कुटुंब हे आमच्याशी संबंधित आहेत। यांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा आमचा निर्धार आहे। हे चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचे बटन दाबा आणि पाहत राहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी।